भावांनो आपला दसरा जवळ आलाय, त्यामुळे आमच्या घरातनी मला कामाला लावलं, ते म्हणजे घर झाडाला. त्यांना काय केलं, मी पहिल्यांदा माझ्या खोलीमधलं झाडून घ्यायचं होतं, त्यानंतर मला साईडची खोली होती ती पण झाडून घ्यायची होती. साईडची खोली म्हणजे कुठली सांगायची, तर मी मगबँक करत होतो तिथं. आता मगबँक करण झालं कारण काय विषय झाला, एक नवीन काय तर कन्सेप्ट आणलोय, त्यामुळे थांबलोय. त्यांनी केदारनाथला जाऊन आल्यानंतर आता निघल्या दिदीच्या पोरगीला झोकाळा असं द्यायला लावल्या. मला काय करायचं सांगा, तेवढं तर करायला पाहिजे. इथनं सगळा माझा मगबँक सेटअप काढून घेतला आणि नंतर मला ही खोली सगळी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची होती. आमच्या असं घरात आलाय आणि माझ्या संघाने असं शेवट रे म्हणालाय. गाडी बंद पडली, आपल्याला पेट्रोल पंपवर घेतो. विषय असं झाला, आपण एवढं सगळं काही काम केलं म्हटलं काय तर चीट मिल करायला लागतं. आज मला लास्टचा चीट मिल असणार, त्यामुळे पिझ्झा मागवलेलो. मग घरातल्यांना सगळ्यांना द्यायचं होतं आणि मला पण खायचं होतं. आता या मावशीने लिफ्ट मागितली, तर मग त्यांना पण बरोबर सोडून घेतलं पुढे. आवरून बरोबर 1 महिन्यानंतर मी आज जिम चालू केलोय. बॉडी कधी पूर्णपणे डाऊन झाली, म्हटलं आजपासून कंटिन्यू जिम करायचं आहे. पहिल्यांदा बुट्ट घालून घेतलं सगळं व्यवस्थित. मग आमचं जिमचं सर मला म्हणलं, भावा कुठं काय पाहिजे तू. माझा पहिला दिवस आहे जिम मध्ये आणि आजपासून एक नवीन सिरीज चालू करणार आहे. त्याच्यावर जरा वेगळा वाटत असेल, कोल्हापूरमध्ये थांबून मी व्हॉइसवर द्यालोय. काय मी सगळं मिक्स वर्कआउट करणार होतो. ह्यानंतर मी असं ठरवलं की 90 दिवसाचे चॅलेंज घ्यायचे, ज्यामध्ये आपण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं फुल. माझं असं मत आहे की तुम्ही पण माझ्याबरोबर जॉईन व्हा. डाएटचं आणि वर्कआउटचं सगळं अपडेट मी तुम्हाला देत राहतो. आता तुम्ही बॉडीचं पंप बघायचे की वर्कआउट झाल्यानंतर आहे असं एवढा काय आला नाही खास, खरं पण आता इथनं पुढे कंटिन्यू येईल. आज म्हटलं काय होईल ते होईल, खरं आज लास्ट म्हणजे शेवटच कधी चीट मिल करायचं. ह्यानंतर चीट मिल करायचं नाही 3 महिने. पहिल्यांदा खाल्लं ते म्हणजे पावभाजी खाल्लं, त्यानंतर म्हटलं सगळ्यात आवडतं आपलं काजू कतली. असला मिल पॅक करण्यासाठी डबा घेतलो.